रात्री 11 वाजता आम्ही एक योजना आखली की बाबा आपल्याला एक ग्राम बैठक बसवायची। त्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित असलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं प्रथम स्वागत करतो व आपल्या गावाला पुढे नेण्याची स्वप्न आम्ही बघितली। पुढे नेण्याच्या स्वप्नांमध्ये माझी अपेक्षा खरं तर या मीटिंगमध्ये फार कमी होती। आमच्या बंधूंशी बोलणं होतं की खरंच गाव मागं उभं राहील का, पण आज तुमच्या सगळ्यांचं बोलणं व तुमच्या सगळ्यांचा विश्वास बघून नक्कीच आम्हाला भविष्यात अधिकचं काम करायची जबाबदारी पडणार आहे हे आम्हाला कळून चुकलेलं आहे। आम्ही एक इच्छा दर्शवली की जाधववाडीसारखं बारकं गाव आहे, पण आम्ही कर्तृत्ववान आहोत, आम्ही थोडं प्रयत्नशील आहोत, आम्ही एक तरुण आहोत। आमच्या प्रयत्नातून आम्ही गावाचा एक आराखडा आखला। त्या आराखड्याच्या माध्यमातून आम्ही बंधू वरिष्ठ जे म्हणतील त्या पद्धतीने गेल्या 7-8 वर्षामध्ये आम्ही तिथे कामं करत आलेलो आहोत। भविष्यात सुद्धा पक्षाच्या मार्फत जी चांगली संधी भेटेल त्या संधीचं नक्कीच सोनं केल्याशिवाय जाधववाडीचा एक तरुण म्हणून किंवा गाव म्हणून आम्ही नक्कीच त्या संधीचं सोनं करू एवढा शब्द मी सगळ्यांसमोर देतो। नक्कीच आपल्या गावाला कधीच काही कमी पडून देणार नाही। मग ते पद असो नसो किंवा भविष्यात आपण उन्नती करू तरी पण आपण त्या गावासोबत कायमस्वरूपी उभे आहोत असणार। नक्कीच दादांनी शैलेश भाऊंनी सांगितलं की गाव पातळीवरती पक्षविरहित आहे। पक्षविरहित ज्यावेळी गोष्ट येते त्यावेळी आपला विजय हा अटळ असतो आणि ज्यावेळी एखाद्याच्या मागे गाव असतं तर नक्कीच मला ही खात्री तुमच्या बोलण्यामधून नक्कीच पटलेली आहे की गाव हे माझं आहेच व आपण सर्व माझ्यासोबत आहात। नक्कीच आपल्यातले मतभेद जे असेल ते मी सांगतो, मी लहान आहे तुमच्यामध्ये, माझ्याकडून काही बोलण्यात चुका होत असतील, काही कामामध्ये चुका होत असतील, त्या माझ्या दर्शनीय बाजू तुम्ही मला दाखवून देत जा। नक्की त्याच्यामध्ये सुधारणा करून मी माझे बदल करेन। तसेच आनंददादांनी मगाशी सांगितलं की गाव म्हणून आपल्या गावचा माणूस पुढे जाणं गरजेचं असतं त्यावेळी, कारण ही संधी वारंवार आपल्यासारख्या बारक्या गावांना भेटत नाही। आता दादांनी पण उदाहरण दिलं की आपल्या गावाचं ऐनवेळी तिकीट कापण्यात आलं, पण आज आम्हाला तिकिटाचं समीकरण बसताना दिसत आहे। ते समीकरण बसलं तर आपल्या अमूल्य वेळाच्या योगदानाचे नक्कीच सहकार्य मला लाभेल एवढीच आशा मी तुमच्या पुढे ठेवतो व देवाला मी विनंती करतो की इथून पुढच्या काळामध्ये नक्कीच तालुका पातळीवरतीच आपण आपल्या गावाचं नाव हे मोठ्या प्रमाणात नेऊ व जसं आपण म्हणतो की बाबा आज मोठ्या मोठ्या गावांची ओळख आहे, तसेच एक जाधववाडीची संयुक्तिक ओळख आपण करून द्यायचा प्रयत्न नक्कीच करणार। आपल्या इथे आपण जीर्णोद्धार केलेलं खंडोबा मंदिर आहे, त्या मंदिराच्या मार्फत सुद्धा आपण इथे नवीन नवीन योजना राबवू शकतो।